आज आपण सोडवणार आहोत सेशन 6। तर चला करूया कशा प्रकारे सेशन 6 सोडवायचा आहे। तर सगळ्यात पहिले लॅबवर क्लिक करा आणि याच्यातून टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आपल्याला। तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर बघा इथे नेक्स्टवर क्लिक करा। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काहीही टाईप केलं तरी चालते, याचे कोणत्याही प्रकारचे मार्क नसतात। तर टाईप करा आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे। SIMवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे। टाईप केलं तरी चालेल किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल आणि त्यानंतर ओके करा। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यातून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा इथे नेक्स्टवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा याच्यातनी क्वेश्चन्स आलेले आहे, इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट करा। त्यानंतर कीबोर्ड किंवा माऊस यांच्या विना कॉम्प्युटर चालू शकतो, परंतु ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय नाही म्हणत आहे। तर बरोबर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम महत्त्वाची आहे। नेक्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीमची संकल्पना सर्वप्रथम डॅश डॅश यांनी आणि डॅश डॅश या नावाने बाजारात आणली म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे विंडोज आणि मायक्रोसॉफ्ट, याचं उत्तर आहे। नेक्स्ट करा। ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशात सहाय्य करते म्हणत आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशात सहाय्य करते, तर ते याच्यापैकी बघा पेरिफेरलची नेहमी सफाई करून घेऊन सुनिश्चित करते की सिस्टीम नेहमी सादर करण्यायोग्य दिसेल किंवा अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्न, त्याचं उत्तर 4 नंबर होतं। खालीलपैकी कोणते कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे म्हणत आहे। तर कॉम्प्युटर सिस्टीमचे कोणते कार्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। तर याचं उत्तर आहे बघा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधनाचे व्यवस्थापन आहे। नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता विविध ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे म्हणत आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते उदाहरण आहे म्हणत आहे। तर याच्यापैकी लिनक्स आहे। लिनक्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट, पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शनचा भाग आहे म्हणत आहे। तर पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टीमचा फंक्शनचा भाग आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर आहे वापरकर्ता आणि सिस्टीम याच्यामधील संवाद साधून एक भाषांतरित म्हणून मदत करणं। तर ऑप्शन नंबर 2वर याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी आणि नंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कॉम्प्युटर काय करते म्हणत आहे। तर याचं उत्तर आहे बघा 1 नंबर आहे। नेक्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रमुख कार्यापैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन। प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत OS जे कार्य आहे त्यांचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर आहे बघा, याचं उत्तर आहे, व्यवस्थित वाचून घ्या, याचं उत्तर आहे 2 नंबर। सबमिट करा। नेक्स्ट, पेरिफेरल डिव्हाइसेसच्या व्याख्येनुसार तो कॉम्प्युटरचा अत्यावश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यासारख्या कॉम्प्युटर डिव्हाइस असतो। अशा डिव्हाइसेसच्या व्यवस्थापनाची काळजी OS द्वारा घेतली जाते आणि या प्रोसेसरला डॅश डॅश असे म्हणत आहे। तर त्याला पेरिफेरल मॅनेजमेंट म्हटले जाते। क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, फाईल कोणत्या स्थानामध्ये डॅश डॅश रूपात स्टोअर करायची हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते म्हणत आहे। तर मेमरीमध्ये आहे, त्याचं उत्तर मेमरी आहे। मेमरीवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, कॉम्प्युटर चालण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक असते म्हणत आहे। तर कॉम्प्युटर चालण्यासाठी काय अत्यावश्यक असते, तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे। तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, त्यानंतर इथून एक व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, पूर्ण पाहून घ्या। तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे। त्यानंतर बघा ओके करा आणि याच्यातून गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि नंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। आपल्याला डू इट युअर सेल्फ गायडेडचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर ते आपल्याला सोडवायचे आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा
पहिला क्वेश्चन्स आहे, आपल्या सिस्टीमच्या डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करून शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा संदर्भ मेनू वापरा म्हणत आहे. तर आपल्याला शॉर्टकटचा वापर करून रिफ्रेश करायचा आहे. राईट क्लिक करा डेस्कटॉपवर खाली भागात. त्यानंतर इथून रिफ्रेश बटनावर क्लिक करायचं आहे. 1-2 वेळेस क्लिक करून घ्या रिफ्रेश आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट. त्यानंतर बघा नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणते आणि फाईलमध्ये जाऊन पेज सेटअप वापरून पेजची साईज A4मध्ये आणि लँडस्केप लेआउट करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा स्टार्ट मेनूवर जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नोटपॅड हे नाव सर्च करायचं आहे. नोटपॅड हे ॲप्लिकेशन ओपन करा सर्च करून, वरतं दिलेले आहे त्याला क्लिक करून ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा फाईल प्रोग्राममध्ये जायचं आहे. फाईलमध्ये जा. फाईलमध्ये गेल्यानंतर पेज सेटअपमध्ये जायचं आहे. साईज घ्यायची आहे A4 साईज घेतली. त्यानंतर रोटेशन घ्यायचं आहे आपल्याला लँडस्केप. तर इथून लँडस्केप घ्या. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर लावा 3 नंबरचा क्वेश्चन्स. नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणते आणि नेचर इज आवर बेस्ट हे नाव टाईप करून आपल्याला त्याचा फॉन्ट वगैरे चेंज करायचा आहे. तर स्टार्ट मेनूमध्ये जा. नोटपॅड हे प्रोग्राम ओपन करा सर्च करून आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड हे नाव टाईप करायचं आहे. तर त्यामध्ये ते नाव टाईप करा. टाईप केल्यानंतर त्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे, एरियल करा म्हणते. तर फॉन्ट याला सर्व सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जा. त्यानंतर खाली फॉन्ट आहे, फॉन्टमध्ये जायचं आहे आणि त्याचा फॉन्ट एरियल करायचा आहे. तर फॉन्ट एरियलला करून घ्या. त्यानंतर त्याची जे स्टाईल आहे ते बोल्ड करायची आहे आणि त्यानंतर त्याची साईज जी आहे ती 20 करायची आहे. तर बघा याच्यातून फॉन्ट निवडायचा आहे, स्क्रोल डाऊन करून घ्या आणि एरियल घ्या. त्यानंतर त्याची जे स्टाईल आहे ते बोल्ड इटॅलिक म्हणत आहे, तर बोल्ड इटॅलिक करा. असं खाली घ्या आणि याच्यातून बोल्ड इटॅलिक घ्यायचं आहे आणि साईज किती सांगितलेला आहे 20. तर साईजला निवडा 20 साईज त्यामधून आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करा. त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा. नोटपॅड प्रोग्राम उघडामध्ये आणि एडिट टॅबमधून पेजमध्ये टाईम आणि तारीख टाका म्हणत आहे. तर आपल्याला डेट आणि टाईम टाकायचा आहे त्यामध्ये. तर बघा याला क्लोज करतो. नोटपॅड प्रोग्राम पुन्हा ओपन करायचा आपल्याला. तर स्टार्टमध्ये जा किंवा तुम्ही स्टार्ट मेनूमधून सर्चसुद्धा करू शकता. तर नोटपॅड प्रोग्राम ओपन करण्यासाठी आपल्याला स्टार्ट मेनूमध्ये सर्च करायचं आहे नोटपॅड. इथे सर्च करा नोटपॅड. बघा नोटपॅड सर्च केल्यानंतर तिथं आलेला आहे. नोटपॅडला ओपन केला पण एंटर करून. त्यानंतर एडिटमध्ये जायचं आहे. या ठिकाणी एडिटमध्ये जा आणि त्यातून सगळ्यात खाली डेट आणि टाईमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके. नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉननुसार लावा म्हटलेलं आहे. तर आपल्याला सॉर्ट करायचं आहे नावानुसार डेस्कटॉपवर. तर डेस्कटॉपवर खालील भागात कुठेही राईट क्लिक करायचं आहे आपल्याला. तर खालील भागात कुठेही राईट क्लिक करा. त्यानंतर इथे सॉर्ट बायवर जायचं आहे आणि सॉर्ट बायवर गेल्यानंतर आपल्याला कशामध्ये नावानुसार सॉर्ट करायचं आहे. तर इथे नेमवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. नेमवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावा. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडा आणि ॲटो अरेंज द आयकॉन पर्याय अनेबल करा म्हणत आहे. तर आपल्याला माऊसचं राईट बटन क्लिक करून म्हणत आहे. तर माऊसचं राईट बटन क्लिक करा. डेस्कटॉपच्या खालील भागात कुठेही राईट क्लिक करा. व्ह्यू या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि याच्यातून ॲटो अरेंज आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स बघा. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनचा साईज लहान करा म्हणत आहे. तर आयकॉनचा साईज किती करायचा आहे, लहान करायचा आहे आपल्याला. तर डेस्कटॉपवर कुठेही राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्ह्यूवर जायचं आहे आणि याच्यामधून स्मॉल आयकॉनवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. प्रोग्राम उघडा म्हणत आहे आणि फाईल टॅब वापरून आपल्या नावाने नोटपॅड नावाने सेव्ह करा म्हणत आहे ही डॉक्युमेंट. तर बघा नोटपॅड प्रोग्रामला ओपन करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि त्यातनी टाईप करायचं आहे नोटपॅड. तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल किंवा नोटपॅड टाईप करा. तर वरती आलेलं ॲप्लिकेशन त्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर याला आपल्या नावासह नोटपॅड नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर बघा याच्यातनी तुम्ही कोणतंही नाव टाईप करू शकता. पहिले
नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणते आणि याच्यातनी काही तुम्ही नाव टाईप करू शकता. काही टाईप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये काही टाईप केलं मी. त्यानंतर फाईलमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे किंवा सेव्हवर क्लिक करा. त्यानंतर बघा अशा प्रकारचं लेआउट आलेलं आहे. त्यामध्ये नोटपॅड हे नावानं सेव्ह करण्यासाठी फाईल नेमचं नाव नोटपॅड टाकायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. नोटपॅड ओपन करा म्हणते आणि तुमचे नाव, पत्ता आणि रक्तगट टाईप करा. नंतर फाईल टॅबवर जा म्हणते आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये फाईल नावाने याला सेव्ह करायचं आहे. तर बघा आपल्याला स्टार्ट मेनूमध्ये जाऊन सर्च करायचं आहे. नोटपॅड ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता जे काही टाईप करायचं असेल तुम्ही याच्यामध्ये टाईप करू शकता. तर काही टाईप केलं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. टाईप करून घ्या. नाव टाईप केलेलं आहे. त्यानंतर पत्ता टाईप केलेला आहे. एखादं कोणतंही नाव टाकून द्या ॲड करून. ठीक आहे, नाव टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला रक्तगट A+B+ जे काय असेल ते टाकून द्या. त्यानंतर बघा फाईल टॅबवर जायचं आहे. नंतर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे आणि याला आपल्याला फाईलला सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह ॲजवर क्लिक करा आणि याच्यातनी कोणतंही नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर याला सेव्ह करा. ABCD कोणतंही नाव दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नाव देऊन द्या. फाईलमध्ये जा, सेव्हवर क्लिक करा. तेच येते ऑप्शन. सेव्हवर क्लिक केलं तर तेच येते आणि सेव्ह ॲजवर क्लिक केलं तर तेच येते. फाईलचं नाव कोणतंही एखादं टाकून द्या आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फाईल सेव्ह झाली. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणते आणि फाईलमध्ये जाऊन पेज सेटअप वापरून डावे मार्जिन 50 मिलीमीटर आणि टॉप मार्जिन 45 मिलीमीटरमध्ये बदला म्हणत आहे. तर आपल्याला मिलीमीटरमध्ये सांगितलेलं आहे ते. तर नोटपॅडला ओपन करायचं आहे. सिम्पली नोटपॅडला ओपन करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला फाईलमध्ये जाऊन पेज सेटअपमध्ये जायचं आहे. पेज सेटअपमध्ये गेल्यानंतर बघा इथं मार्जिन इंचमध्ये दिलेलं आहे तर आणि आपल्या क्वेश्चनमध्ये मिलीमीटरमध्ये दिलेलं आहे. तर मी त्याचं कॅल्क्युलेट करून तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणती म्हणत आहे, डावी मार्जिन. तर डावी मार्जिन आपल्याला किती करायची आहे, 50 मिलीमीटर म्हणत आहे. तर 50 मिलीमीटर हे इंचमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी कन्वर्ट करून दाखवतो. डायरेक्ट तुम्हाला टाकायचं काम आहे त्याचं. तर तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये एंटर करा. लेफ्टमध्ये जा आणि याच्यातनी आपल्याला टाईप करायचं आहे 1.96 इंचेस आणि दुसरं किती आहे, टॉप मार्जिन आहे 45. तर टॉप मार्जिन 45 कॅल्क्युलेट करून मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये टाकायचं आहे टॉपमध्ये टाका. कॅल्क्युलेट करून घ्या आणि त्यामध्ये टाकायचं आहे 45 मिलीमीटर म्हणजे किती इंचेस होते त्याच्यातनी टाका. टॉपमध्ये 1.77 आणि त्यानंतर ओके करा. असंच टाकायचं आहे आणि त्यानंतर याला क्लोज करून सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण क्वेश्चन्स डू इट युअर सेल्फचे सोडवणं झालेलं आहे. SIMवर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही टाईप केलं तरी चालेल किंवा तसंही केलं तरी चालेल, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर ओके करा. तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपले नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे. नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी बघा 10 क्वेश्चन्स आहे. तर पहिले आपण त्याच्या वेबसाईटवरून आपले मासिक डिटेल्स पॅक रिचार्ज करत आहात. आपण भीम UPIला ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडला म्हणून आपल्याला वेबसाईटवरून एक विनंती प्राप्त झाली आहे. आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल म्हटलेला आहे. तर यापैकी आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागेल. तर याचं उत्तर आहे बघा. तर याचं उत्तर आहे अप्रूव्ह टू पे, म्हणजेच A नंबर आहे. तर Aवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपण प्रवास करीत आहात आणि आत्ता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैसे पाठवू शकतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, आपण रिक्वेस्ट मनीवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपलं ऑप्शन्स A आहे. त्यानंतर बघा आपल्याला आपल्या मित्राकडे पैसे पाठवायचे आहे आणि आपल्याकडे त्याचा नंबर फक्त आपल्याकडे आहे. त्याला पैसे देण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हटलेला आहे. तर आपण याच्यातून कॉन्टॅक्टमधून सुद्धा पैसे पाठवू शकतो. तर ऑप्शन Bवर क्लिक करावं लागेल. तर याचं उत्तर B आहे. त्यानंतर सबमिट करा.
त्यानंतर बघा दिलेल्या इमेज पहा म्हणून त्याने योग्य उत्तर निवडा म्हणत आहे. तर आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छिता. आपण ज्या प्रकारे हे तपासू शकता त्याचे सर्व मार्गांना ओळखा म्हणत आहे. तर आपण कोणकोणत्या मार्गाने आपला बॅलन्स चेक करू शकतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे आपलं, तर याचं उत्तर आहे बघा ए आणि सी. तर आपलं ऑप्शन्स ए आणि सी वर क्लिक करावं लागेल आपल्याला. याला क्लोज करून घ्या आणि ए आणि सी वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केला आहे. दुकानदार QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यास सांगते. भीमचा कोणता पर्याय वापरून तुम्ही दुकानदाराला पैसे देऊ शकता. तर बघा आपण त्याला स्कॅन करून देऊ शकतो आणि स्कॅनचा ऑप्शन डीवर आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला नोटपॅड सापडेल म्हणत आहे. तर आपल्याला नोटपॅड कशामध्ये सापडते ते पाहायचं आहे. त्यासाठी बघा याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये आहे ॲसेसरीज, विंडोज ॲसेसरीजमध्ये सर्व ॲप्लिकेशन असतात. त्यानंतर बघा कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते म्हणत आहे. तर कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते. तर ऑप्शन 3 मध्ये आहे, फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर इथे दाखवलेला आयकॉन बघा, त्या कृतीसाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट आहे म्हणत आहे. तर Ctrl+S आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्याय नोटपॅड डॉक्युमेंट प्रिंट करत असताना प्रिंट विंडोमध्ये बदलता येत नाही म्हणत आहे. तर आपल्याला काय चेंज करता येत नाही, तर त्याची आपल्याला साईज चेंज करता येत नाही. तर याचं उत्तर पेज साईज आहे. पेज साईज चेंज करता येत नाही यामधून. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही म्हणत आहे. तर बघा आपण विंडोज कमांडच्या मदतीने ओपन करू शकतो. त्यानंतर रनच्या कमांडने सुद्धा ओपन करू शकतो आणि त्यानंतर कंट्रोल पॅनलने करू शकत नाही. तर याचं उत्तर कंट्रोल पॅनल असणार आहे. फाईल मॅनेजरनं ओपन करू शकतो एक्सप्लोररनं. तर कंट्रोलचं उत्तर करेक्ट आहे. तर 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, ओके करा. आणि शेवटचं आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे, तिथून चालू करा. आणि यामध्ये आपल्याला शेवटचं सोडवायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणे ऐकू शकता आणि कॉम्प्युटरवर ऑनलाईन गेम खेळू शकता. तर बरोबर आहे. इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही. तर चूक आहे. तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही. तर चूक आहे. त्यानंतर इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही. तर चूक आहे. अशा प्रकारे त्यानंतर सबमिट करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे.